श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ व गुरुपरेतील अभंग यांचं मार्गदर्शन मुक्ताई प्रबोधिनी न्यूज हे चॅनल आहे त्यांचं. तर दत्तात्रय मिडगुले हे पत्रकार आहेत, त्यांचं चॅनल आहे मुक्ताई प्रबोधन न्यूज. तर ते व्याख्याते आहेत, कीर्तन करतात, प्रवचन, हरिपाठ, अभंग, भजन, गवळणी. तर शालेय विद्यार्थी आणि भजनी मंडळ यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी यांचं यूट्यूबवर कार्यक्रम प्रसारित केले जातात. तर यामध्ये आपणासाठी काय करणार आहे, तर गरिबांचा जो मुलगा आहे तोही पुढे जावा आणि त्यानं आपलं करिअर निर्माण करावं, त्याला आत्मविश्वास त्याचा वाढवावा, हा त्यांचा नेहमी प्रयत्न असतो. विद्यार्थ्यांमधलं जे भय आहे, भीती वाटते की आम्ही म्हणजे आर्थिक परिस्थिती नाही मग मी कसा पुढे जाऊ, ही जी भीती आहे त्याच्यातला जो न्यूनगंड आहे तो हटवण्याचा ते प्रयत्न करून तो पुढे कसा जाईल हे त्यांच्या मार्गदर्शनातून ते नेहमी सांगत असतात. आणि विद्यार्थ्यांना संस्काराचे जे डोस आहेत ते विद्यार्थ्यांना देत असतात. तर ते आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या विद्यालयात आलेले आहेत. तर आपल्या विद्यालयामार्फत त्यांचं हार्दिक हार्दिक असं टाळ्या वाजवून स्वागत करतो आणि त्यांनी आपल्या मार्गदर्शनास सुरुवात करावी अशी मी त्यांना विनंती करते. अंधार सारा संपुले अंधार सारा उजवते आकाश तारे, गंधाळल्या पहाटेचे येथे वाहू दे आनंद वारे, जागे यावे सुखीलाची होऊ दे माणूस जागा, मार्ग सारे स्वच्छ व्हावे घट्ट व्हावा प्रेम धागा, मार्ग सारे स्वच्छ व्हावे आणि मने ही साफ व्हावी, ही सकाळ रोज यावी, माणसाचा देव व्हावा, माणसाचा देव व्हावा. नांदेड विद्यालयाचे सर्व गुरुदेव आणि तुम्हा बालमूर्तींना ज्ञानेश्वर मिडगुलेचा मनापासून मनपूर्वक नमस्कार. खरं तर सर ही पिढी आमच्या 70 पेक्षा 35 ची पिढी हुशार आहे, 35 पेक्षा ही 15-16 ची पिढी हुशार आहे. पण भानगड काय झाली सर की जरा जास्तच हुशार आहे. जे चांगलं एक तर यांच्यापर्यंत पोहोचत नाही, पोहोचलं तरी डोक्यामध्ये घेत नाही. बघा संतांचे विचार, संतांचे अभंग, संतांच्या विचारामध्ये फक्त अभंग नाही, मध्ये ओवे दोहा श्लोक गवळण भागवड अभंग यांच्या चाली चांगल्या असतात, त्याचा अर्थ चांगला असतो. हे यांच्या डोक्यामध्ये बसत नाही. पण यांच्या डोक्यातली ती शांताबाई गेली आला बाबा. मला सांगा मुलांनो, ती शांताबाई तुम्ही इतकं घरापुढे नाचता ती बाई दिसली का परत? हे गाणं दुसऱ्या वर्षी दिसलं का? तिसऱ्या वर्षी आवाज वाढव डीजे, म्हणजे डीजेचं सिनेमाचं ऑर्केस्ट्राचं गाणं त्याला काही अर्थ नसतो तरी तुम्ही त्याच्या पुढे नाचता. पण संतांचे विचार, संतांचे अभंग, साकडा, भजन, हरिपाठ, कीर्तन याच्यामध्ये गायले जातात, ते ताजे तवाने वाटतात, पण ते तुमच्या डोक्यात बसत नाही. मी आता शेवटला म्हटलं माणसाचा देव व्हावा. होऊ शकतो का? होऊ शकतो का? अहो देवच आहे माणूस, माणसाचा देव आहे तोपर्यंत तो वाईट वागत नाही, वाईट विचार त्याच्या डोक्यामध्ये बसत नाही, तोपर्यंत देवच आहे. आपल्या देशात देवांची संख्या किती डिक्लेअर आहे? किती कोटी? किती कोटी बाळा? 33 कोटी. ते जी देवाची नाव सांगावं तुम्ही एकदम पटकन कोणी? 33 कोटी म्हणजे 33 प्रकारचे, अशी काहीतरी संकल्पना असावी. परंतु आजही माझ्या मतानं आपल्या देशामध्ये जिथे जाते हसते खेळते जिवंत असे 33 कोटी देव आहेत. कोणते माहिती तुला? माहिती आहे कुणाला? नाही माहिती? आहे माहिती, तुझी आहे तुझी. बघा आपल्या देशाची लोकसंख्या किती कोटी? 140 कोटीच्या वर लोकसंख्या पोहोचलेली असताना त्यापैकी बरोबर सरकारी आकडेवारी बघा त्या देवांची. कोणते देव ते? बालवाडीपासून मास्टर डिग्री पर्यंत ते निष्पाप, निरपेक्ष, सात्विक, निर्भय वृत्तीचे जे विद्यार्थी आहेत ना, ते विद्यार्थी त्यांची आकडेवारी बरोबर 33 कोटी आहे. आणि ते 33 कोटी विद्यार्थी तुम्हीच खरे देव आहात. तुमच्यातलं देवपण टिकवण्यासाठी, जगवण्यासाठी, जागवण्यासाठी
संत निळोरा शेतीतर्फे आमचा हा छोटासा प्रयत्न ज्ञानी यांचा वाहतुक्याचा औषधूचा तोच आहे. आपल्या हे रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे. ईश्वर देव म्हणजे काय? आत्मा हा परमेश्वर. कोणता आत्मा? तो निष्पाप निरपेक्ष सात्विक निर्मळ आहे. तोपर्यंत तो परमेश्वर. त्यामुळे तुमच्यातला परमेश्वर जागा ठेवा. बघा 4 युग झाली. कोणती? त्रेतायुग, सत्ययुग, द्वापारयुग आणि आताच कलियुग. या 4 युगामध्ये देव आणि राक्षस. पहिल्या त्रेतायुगामध्ये देव आणि राक्षस वेगवेगळ्या लोकांमध्ये राहत होते. देवलोक वेगळं होतं आणि माणसाचं लोक देवलोक आणि राक्षस लोक वेगळं होतं. नंतर झालं कोणतं युग? सत्ययुग. सत्ययुगामध्ये देव आणि राक्षस एकाच लोकांमध्ये म्हणजे भूलोकामध्ये पृथ्वीवर राहत होते. म्हणजे राम अयोध्येमध्ये आणि रावण श्रीलंकेत. त्याच्यानंतर झालं द्वापार युग. द्वापार युगामध्ये देव आणि राक्षस एकाच वाड्यामध्ये एकाच घरामध्ये राहत होते. जसे दुर्योधन, दुशासन, कौरव आणि कोणते पांडव, धर्मराज, अजून कोण? अर्जुन, भीम. म्हणजे देव आणि राक्षस एकाच वाड्यामध्ये एकाच घरामध्ये राहत होते. आणि आता आहे कलियुग. आता मला सांगा, या कलियुगामध्ये देव आणि राक्षस पुढे राहत असतील? काय अंदाज तुम्हाला? काय माहिती? माहिती आहे देव आणि राक्षस प्रत्येक माणसाच्या आतमध्ये राहतात. प्रत्येक माणसाच्या आतमध्ये देव आणि राक्षस राहतात. मग आपल्याला देव जागा करायचा का राक्षस जागा करायचा हे तुमच्यावर आहे. बघा, खरं तर तुमचं हे वय आहे. ह्या वयात तुमच्या डोक्यामध्ये चांगली गोष्ट बसली तर तुम्ही बदल होऊ शकतो. कोणत्या वयामध्ये? छत्रपती शंभूराजांनी वयाच्या 14व्या वर्षापर्यंत 4 ग्रंथ लिहिले. संत ज्ञानेश्वरांनी 13व्या वर्षी सुरुवात करून 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. म्हणजे ह्या वयातच काहीतरी होऊ शकतं. आणि कितव्या वर्षी समाधी घेतली? 21व्या वर्षी संत ज्ञानदेवांनी समाधी घेतली. 22व्या वर्षी झाशीच्या राणीनं स्वातंत्र्य युद्धात आपला देहत्याग केला. 24व्या वर्षी भगतसिंगानं देशासाठी फासावर चढले. 29व्या वर्षी स्वामी विवेकानंद, 39व्या वर्षी स्वामी विवेकानंदांना आपलं जगातलं सगळं कार्य संपवून आपला देह त्यागला. 42व्या वर्षी संत तुकारामांनी वैकुंठ गमन केलं. 50व्या वर्षी छत्रपती शिवरायांनी इतिहास घडवला. आणि आपल्याला जिवंत ठेवण्यासाठी बघा आपला जो समाज, आमच्या लेकी बाळी जिवंत आहे त्या फक्त संतांच्या आणि शिवरायांच्या विचारामुळे. तुम्ही जर पाहताय कसला फटका उडालाय, वनवा पसरलाय, आग लागली सगळीकडे. तो वनवा जवळ येतोय. आमची माणसं तिचं भस्मसात होणार आहे. अग्नी आतमध्ये टीव्हीमध्ये व्यस्त आहे आणि माणसं बाहेर मोबाईल मध्ये व्यस्त आहे. अग्नी आतमध्ये पाडत बाहेर खेळतात. वनवा जवळ येतोय. आग जवळ येते ते आपल्या नाकामध्येच आहे. आणि मग त्या वेळेला मला सांगा की पाडस काय वाचण्याचा मार्ग आहे? आग जवळ येते आणि त्या आगीतून एक वाघ उभा येतो, फडफडलेला असतो, भुकेलेला असतो. त्यानं ते पाडस पाहिलं. पाडस पाहिल्यावर की आग जवळ येण्याच्या बेतातच तो त्याच्यावर चढत खाणार आहे. आता मला सांगा, इकडून वनवा आग भडकली, इकडून वाघ उभा आहे, ते पाडस वाचणार आहे? हे जाऊ द्या. अजून तिसरं झाडाच्या आडमधून एक शिकारी पाडस पाहिलं. तर पाडस कशा तरी व्यस्त आहे. पाहिलं आणि तो बाण धरून बसलेला आहे. आता मला सांगा मुलांनो, तिकडून पाडस बाण धरून बसलेला आहे, तिकडून वाघ उभा आहे आणि आग जवळ येते. तर मला सांगा ते पाडस म्हणजे तुम्ही कसे वाचणार आहात? काय मार्ग आहे? मला थोडं उत्तर सांगतो, 1/3 उत्तर सांगतो. बघा, सृष्टीचा, निसर्गाचा दैवी चमत्कार होतो. कारण देवाने काय चमत्कार केले? सृष्टी निर्माण करताना झाडे, पक्षी, कड्या, मुंगी सगळे निर्माण केलं. त्याच्यानंतर सगळ्यात सुंदर कलाकृती आपल्यातलं सरात कला कौशल्य वापरून निर्माण केली, ती म्हणजे माणूस. आणि एवढी माणसं पृथ्वीवर कितीतरी कोट्यावधी आहेत. 2 माणसं सारखी आहेत का? हा दैवी चमत्कार आहे. तर आता मी काय सांगत होतो, सृष्टीचा चमत्कार झाला, दैवी चमत्कार झाला. सोसाट्याचा वारा सुटला, विजांचा कडकडाट झाला आणि पाऊस सुरू झाला. पाऊस सुरू झाल्यावर
ज्या वेळेला विजांचा कडकडाट झाला त्याच वेळेला तो वाघोबा तिथून थेट येत होता. विजांचा कडकडाट झाला त्याच वेळेला तो शिकारी नेम धरून बसलेला बाण त्यानं सोडला, पण कडकडाच्या आवाजाने त्याचा हात फायबर झाला, त्याचा बाण त्या वाघोबावर बसला, त्या बाणानं वाघोबा गेला, वीज पडली आणि तो शिकारी गेला. आणि पाऊस सुरू झाला. पाऊस सुरू झाल्यावर जवळ येणारा वाढवा विझून गेला आणि ते बाळ वाचलं. आता मला सांगा, तो वारा कोणता, तो विजांचा कडकडाट कोणता आणि तो पाऊस कोणता? कोणता पाऊस पडला पाहिजे तुमच्यावर? जाऊ द्या, तो वारा, तो सुसाट्याचा सुसाट वारा, अध्यात्माचा ज्यावेळेस वारा सुटेल, परमार्थाच्या विजा कडाडतील आणि संस्काराचा पाऊस तुमच्या पिढीवर पडेल, तर तुम्ही त्या वाघोबा शिकारी आणि त्या आगीतून, ह्या समाजात पसरलेल्या आगीतून वाचणार आहात. आता मला सांगा, तो वाघोबा कोणता, तो शिकारी कोणता, तो वनवा कोणता? कोणता वनवा पडत नाही? सगळ्या समाजामध्ये कोणता वनवा पडत आहे? भ्रष्टाचार, दुराचार, अनाचार, विकृती, दुष्टता किंवा लहान लहान मुलीवर होणारे बलात्कार, हा वनवा घडत राहील. का घडत राहील? तर आपल्याकडं संस्कृती नाही, आपल्यावर संस्कार नाही. कोणताही कायदा करून हा वनवा कमी होत नाही. फक्त माणसाच्या मनामध्ये जापर्यंत जेव्हा बदल होईल तेव्हा हा वनवा शांत होऊ शकतो. आता मला सांगा, तो शिकारी कोणता, तो वाघोबा कोणता, तो पाऊस कोणता? तो शिकारी कोणता, तो वाघोबा कोणता, तो वनवा कोणता? तो शिकारी म्हणजे एखादा व्यसनी एखाद्या चांगल्या पोराला फसवण्याचा प्रयत्न करतो, शिकार करण्याचा प्रयत्न करतो. अरे याला जर मी फसवला, याला खायला प्यायला शिकवलं, तर रोज याच्याकडून आपल्याला खायला प्यायला मिळेल म्हणून त्याच्याशी मैत्री करतो आणि त्याला बिघडवण्याचा प्रयत्न करतो. तो शिकारी म्हणजे वाईट व्यसनी माणूस तुमची शिकार करण्यासाठी नकलेला आहे. आणि वाघोबा, अनेक प्रकारचे वाघोबा म्हणजे व्यसन, दारू, गांजा, अफू, सगळ्या चांगले पदार्थ, अनेक प्रकारचे व्यसन. आणि त्याच्यात एक नवीन व्यसन आलंय. आम्हाला व्यसन मुक्तीवर बोलायला सांगतात, पण एक नवीन व्यसन आलंय, मोबाईल. लहान लहान मुलींना मोबाईलचं व्यसन. मोबाईल चालू करून आई त्याच्या हातामध्ये देते. मला सांगा, मोबाईल म्हणजे खेळणं आहे का? लहान लहान मुलांच्या डोक्याचा फुलफुला व्हायला लागलाय म्हणजे तेही व्यसनच आहे. मग हे वाघोबा म्हणजे सगळी व्यसन. आणि वनवा म्हणजे समाजात पसरलेला अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, दुराचार, बलात्कार. आणि हे शांत होण्यासाठी फक्त कोणताही कायदा करून होऊ शकत नाही. त्यावेळेला तुमच्या मनावर संतांचे आणि शिवरायांचे संस्कार झाले तरच ही पिढी वाचू शकते. आता काही शिवरायांचं राज्य नाही. शिवरायांच्या राज्यामध्ये नव्हतं. एकाचं त्याला केलं बघा. बाबाजी भिकारी गुजर नावाच्या एका पाटलानं गरिबाच्या मुलीवर अन्याय केला आणि ही वार्ता शिवरायांना कळली. त्यानं सैनिक पाठवले, बोलवलं. तो म्हणला कोण राहिलं? आम्ही या गावचे पाटील, आम्ही या गावचं रक्षण करतो. अहो जो तळ राखील तो पाणी टाकील, केला आम्ही त्या पुरीला काय त्या राजांचा समान. मग राजांचे सैनिक आले आणि मग राजांनी सांगितलं, जा जरा फरफडत मुसक्या बांधून घेऊया. मुसक्या बांधून घेऊन आले आणि मग त्यांनी गुन्हा कबूल केल्यावर त्याचं कलम केलं. हे वाचलं तुम्ही? वाचलं ना? त्याचे हात पाय चौरक गेले. हा कायदा जर आज असता त्या समाजामध्ये कोणाची हिंमत झाली नसती. पण आपल्या लोकशाहीमध्ये असा एकच खटला 2 महिन्यात निघाला, नाहीतर 20-20 वर्ष खटला लागतो. आणि त्यामुळे या गुन्हेगारांचं फावतं. आणि नुसतं कायद्यानं माणसाचा समाज बिघडत सुधरत नाही. त्यासाठी संस्काराचा पाऊस तुमच्या पिढीवर पडला पाहिजे. आणि ते संस्कार फक्त संतांच्या विचारातच मिळतात. तुम्ही पाहताय, तुम्ही पंढरपूरला गेल्या वर्षी सर 35 लाख वारकरी होते. किती? तुम्ही पेपरला रोज बातमी वाचता. एखाद्या लहान मुलीला चॉकलेटचा विडा फोन, एखाद्या मुलाला एखाद्या महिलेचा विडा फोन केला. रोज बातम्या वाचता. 20 दिवसाच्या दिंडीच्या काळामध्ये तुम्ही एखादी बातमी वाचली का पेपरला किंवा टीव्हीला पाहिजे का? एखाद्या वारकऱ्यानं एखाद्या महिलेचा विनयभंग केलाय. वाचली का बातमी? नाही. त्या ठिकाणी प्रत्येक आपली आई असते, माऊली म्हणून मोठा माणूस लहानाच्या पाया पडत असतो. आता तरी सरकारने मॅडम चांगली
सुरू केली. 4-5 वर्षापूर्वी अशी परिस्थिती होती, आमच्या माता मावल्या कुठेतरी टँकरच्या खाली कपडे काढून नाहत होत्या. त्यांच्याकडे बघताना आम्हाला त्यांच्यामध्ये आमची आई दिसत होती, आमची बहीण दिसत होती, एक मादी किंवा बाई दिसत होती. हे विचार करून संतांच्या माध्यमातून येऊ शकतात. त्याच वयामध्ये तुमच्यामध्ये बदल होऊ शकतो. म्हणून संतांचे विचार तुमच्या डोक्यामध्ये घ्या. तुमच्या गावामध्ये हे पहिले 7 लोक होतो ना, कीर्तनाला किती जण जातात? हात वर करा. कीर्तनाला किती जण जातात? 7 होतो ना सप्ताहामध्ये कीर्तनाचा 7 किलो सप्ताह असतो. कीर्तनाला जातात. मी बघितलं तर मी शाळेतली पोरं बघितली, कीर्तनाला सगळी होती, पण कधी होती? शेवटच्या दिवशी काल्याचं कीर्तन झालं आणि बरीच लाईन मध्ये बघितली की शाळेतली पोरं. कशाला? भोजन. भोजन आणि भजन. भोजन आणि भजन या शब्दामध्ये फक्त एक काना एक मात्रा एवढंच अंतर आहे. परंतु आता ऐकलेलं एखादं भजन, त्याच्यातला एखादा विचार आणि पाठामध्ये एक 38 नंबरचा अभंग आहे. जो मुलगा 5 अभंग पाठ करेल त्याला हरिपाठ देणार आहे. त्या अभंगामध्ये काय म्हटलंय? अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. आयुष्यामध्ये फक्त 2 अभंग पाठ करा. एक हा अभंग आणि दुसरा सावता मार्गांचा आहे. काय अर्थ होतोय आता? अवघाची संसार सुखाचा करीन म्हणजे कुणाचा संसार म्हटले? बाई, पप्पा, मम्मी, गुड्डी, नुटू, सर्वांचा म्हटलंय का? अवघ्या जगाचा, अवघ्या विश्वाचा संसार सुखाचा करील आणि आनंदे भरील तिन्ही लोक. म्हणजे स्वर्ग, मृत्यू, पाताळ सगळीकडे आनंद निर्माण करील. अभंगाच्या एका चरणाचा अर्थ एवढा मोठा असतो. मग तुम्ही, मला माहित आहे तुम्ही वेळ नाही, गीता, गाथा, भागवत, ज्ञानेश्वरी हे उच्चारायला तुम्हाला वेळ नाही. पण छोटासा 7-8 रुपयाचा हरिपाठ असतो. त्याच्यातला एक अभंग आहे 38 नंबरचा, अवघाची संसार सुखाचा करीन. एवढा पाठ करा. मी म्हणतो नाही, तुम्हाला तो व्यापक स्वरूपाचा अर्थ कळाला, फक्त स्वतःचा संसार सुखाचा करायचा आहे एवढं कळालं तरी पाहता. एक सामाजिक प्रदूषण झालंय सर. याच्यासाठी म्हणतो प्रत्येक गावामध्ये 10 ते 12% एवढं सामाजिक प्रदूषण झालंय. प्रत्येक गावामध्ये 10 ते 12% मुलं बिगर लग्नाची आहे. बघा, तुम्ही अनुभव असेल तुमचा. प्रत्येक गावात मुलीच मिळत नाही, कुणाला मिळत नाही. जे आता नीट अभ्यास करत नाहीत, आपलं करिअर घडवत नाही, नोकरी धंदा काहीतरी सक्सेस होत नाही आणि कुठेतरी एखाद्या पुढाऱ्याच्या मागं पडून ढाब्यावर जाऊन खायला मिळते म्हणून खाऊन पिऊन बिघडतात. दुसरी, डीजे पुढे जाऊन नाचतात. डीजे काय गाणं असतं बघा? डीजेचं काय गाणं असतं? मुंगळा मुंगळा, मुंगळ्यासाठी पूर्ण किंवा काला कावा काठ खायगा, मुंगळा, कावळा, वाईट वाईट माणसांची, वाईट वाईट प्राण्याची गाणी असतात. इथे तुमची पिढी नाचते. संतांचे अभंग असा 7 वर्षानंतरही तुम्हाला तारण्यासाठी या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये गायले जातात. गाण्याच्या कीर्तनाचं तुम्ही कीर्तनाला गेला, त्या दिवशी भोजन केलं, ते भोजन तुमच्या पोटामध्ये किती दिवस राहिलं? 2 महिने राहिले का? राहिले 2 महिने राहिले का? उद्या सकाळ सकाळ गुडुडूम याठव एखादा अभंगाचा अर्थ डोक्यामध्ये बसला, त्याप्रमाणे तुम्ही वागला तर तुमचं आयुष्य कधीच भंग होणार नाही. मुलांनो, अभंग या शब्दाचा अर्थ असा आहे, आयुष्यामध्ये ज्याचे 2 अभंग पाठ असतील, अवघाची संसार आणि दुसरा सावता महाराजांचा अभंग आहे. बघा, कोणता अभंग आहे? सावता महाराजांचा प्रख्यात अभंग आहे. कोणता अभंग आहे? कांदा मुळा भाजी, अवघी मिठाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी, अवघा झाला माझा हरी, मोठं नाणा वीर दोरी, अवघी व्यापिली पंढरी, सावता म्हणे गेला मळा, विठ्ठल पायी गोळीला गळा. म्हणजे सावता महाराजांचं गाव आरण, पंढरपूर पासून 35 किलोमीटर, सोलापूर हायवेच्या पलीकडे 5 किलोमीटर. गाव जवळ असतानाही सावता महाराज कधी पंढरपूरला गेले नाही. आपल्या शेतामध्ये काम करता करता मोठ चालू करायचे, पाणी द्यायचं, मळा पिकवायचे. मोठ चालू केल्यावर बघा, शेतकरी आव चालू केल्यावर काहीतरी गाणं म्हणतो, बाई दळण नसतात जाती राहिले काहीतरी गाणं म्हणते. तसं मोठ चालू केल्यावर मोठं गाणं वेगळं असतं. बघा, तर शिल्पा देवाची कृपा हरिनाम छान छान, गाव मोठवच गाणं, गाव मोठवच गाणं. पण तो तसं नाही म्हटला. तो विठ्ठलाचा भक्त होता. संतांचे विचार त्याच्या डोक्यात होते. तो तसं नाही म्हटला, मोठवरच गाणं नाही म्हटला. तो त्यानं आपलं
मोठ चालू केली आणि सुरू केलं. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, टाळ्या वाजवा मोठ्याने आणि मोठ्याने म्हणा. तुम्हाला शास्त्रीय कारण सांगतो, आयुष्यात तुम्हाला कोणती बिमारी होणार नाही. किती प्रकारच्या बिमारी होतात पुढं एकही होणार नाही. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल 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 विठ्ठल, विठ्ठल 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 हरी ओम विठ्ठल, जोरात टाळ्या वाजवल्या. आता खरं सांगा, त्यांनी जोरात टाळ्या वाजवल्या, हाताला झिंझिण्या आल्या नाही? हाताला झिंझिण्या आल्या ना? शास्त्रीय कारण असं आहे, हाताला झिंझिण्या आल्या म्हणजे आपल्या हातातलं इथं डोक्यापासून हातापर्यंत सगळं रक्त प्रवाहित झालं. आणि विठ्ठल 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 या शब्दावर जोर जर दिला ना, आपल्या अंतरंगामध्ये, पोटामध्ये, हृदयामध्ये सगळी कंपन निर्माण होतात. आणि ती कंपन निर्माण झाली, हाताला झिंझिण्या झाल्या. 10 मिनिटं फक्त आम्ही रोज प्रयोग केला, आयुष्यामध्ये तुम्हाला बीपी, शुगर, रक्तदाब, मधुमेह, चरबी, कोलेस्ट्रॉल, कॅन्सर, अटॅक येणारच नाही. तुम्ही बघता 40 वर्षाच्या वयाच्या माणसाला अटॅक येतो. काय होतं? एखादी रक्तवाहिनी त्याची ब्लॉक होते, अटॅक येतो. लाखो रुपये खर्च केला तरी तो नीट होत नाही. तुम्ही फक्त 10 मिनिटं जे तुम्ही करताय, 10 मिनिटं काहीतरी काम करा, अजून 10 काम करा, शेतामध्ये काम करा, बाहेर सफाई करा, पण दिवसातून 2 वेळा तुम्हाला घाम आला पाहिजे. आणि दुसरं, हे काय खायचं प्यायचं असतं ना, तुम्ही हे खातात, कारण काय फास्ट फूड. तर या फास्ट फूडचा असा प्रभाव झालाय, फास्ट फूडमुळं पिझ्झा, बर्गर, कुरकुरे काही पोरं घेतात 5 रुपयाचा, ते भाव वाटले निघाले. अगदी विषय सरकारने बंदी आणली, नका करू ते. आपली घरची चटणी भाकरी खा, त्याच्यात ताकद आहे. आणि जे तुम्ही काय वाईट खात असाल कोणी, आम्ही वारकरी म्हणजे आमचं सांगायचं काम आहे, जसा आहार तसा विचार, बरोबर आहे की नाही? जसं आपण खाल्लं तसं आपण जर खाल्लं, एखाद्याने काहीतरी खाल्लं, बघा अलीकडे जे चिकन खातात बरेच पोरं, पण तुम्हाला त्या चिकनची माहिती सांगतो. चिकन कुठं होतं? पोल्ट्रीमध्ये, बरोबर? पोल्ट्रीवाल्याला फायदा कमवायचा असतो, दे इंजेक्शन 80 दिवस लागतात कोंबडं मोठं व्हायला. तो 30-35 दिवसात ते कोंबडं फुगवतो आणि मग ते सगळं फुगवलेलं कोंबडं दुकानामध्ये जातं. किंवा दुकानामध्ये कोणतं जातं मटण, एखाद्याकडे बकऱ्याचा वाडा आहे आणि एखादं बकरू कोंगरलं म्हणजे रोग घेतलं, तर तो बकरू का चांगलं बकरून येणार आहे बाजारला, पहिले रोगाचे याचं पैसे करून घ्या, हे मटण जातं. किंवा एखादी गाय पुढे तरी आजकाल सगळी सर मॅडम, पंढरपूरला 10 वर्षापूर्वी गाढवाचं मटण, सगळी गाढवं पंढरपूरची टेम्पोमध्ये पळवून, तुम्ही बातमी टीव्हीला पाहिली असेल, 7-8 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. गाढवाचं मटण, गाढवा अख्खी पंढरपूरची टेम्पो भरून आपण टीव्हीला बातमी आली असेल, तुम्ही पाहिली असेल, तुम्ही पाहत असेल बातम्या, तर अख्खी गाढवं कुठं गेली? मग गाढव काय पूजा करायला गेली? प्रत्येक धाब्यावर, सोलापूर, बँगलोरच्या सगळ्या धाब्यावर, पंढरपूरच्या आजूबाजूला धाब्यावर त्या गाढवाचं मटण दिलं गेलं. आणि मग आमच्या भागातले मोठमोठे कार्यकर्ते, मंत्री, पुढारी पंढरपूरला येतात, पंगत देतात. तिथं वारकऱ्यांना पंगत देतात, पण तिथं पंक्ती जेवत नाही. ते पंगत येऊन मागे रिटर्न फिरले का कोणता तरी चांगला धाबा बघतात, कोणतं तरी चांगलं हॉटेल बघतात, आणि तिथं गेल्यावर हे काय मागवतात, त्यांचा जे आवडता आहे ते मच्छी, मटण, काय फुल जेवण. आणि मग त्या वेळेला त्यांच्याकडून गाढवाचं मटण खाल्लं जातं. आणि मला सांगा, गाढवाचं मटण जर खाल्लं तर माणूस कसा वागेल? ह्या पक्षाला लाथ मार, त्या पक्षाला लाथ मार, त्या पक्षाला लाथ मार, इकडून तिकडून, ही परिस्थिती झाली सर. कारण जसा आहार तसा विचार. म्हणून तुम्ही चांगलं खा, चांगलं वागा. मटकीची भाजी, तुरीची भाजी, उडदाची भाजी, आपण याच्यामध्ये जेवढी पावर आहे कडधान्यामध्ये, दूध. कारण काय आजकाल झाले, चांगल्या गोष्टीला आपण जवळ करतच नाही, चांगल्या गोष्टीला समाज महत्व देतच नाही, म्हणून दूधवाल्याला घरोघर जाऊन दूध टाकावं लागतं. पण दारूवाल्याच्या, मटणावाल्याच्या दुकानापुढं काही लागते. चांगलं स्वीकार करा. शाळेत रोज जाता, ते ज्ञान मिळवा. शाळेत रोज जाता, काय झालं? एका शाळेमध्ये रामनवमीच्या दिवशी सर मी अख्खं रामायण सांगितलं.
अख्खं रामायण सांगितलं. रामाचा जन्म, सीता स्वयंवर, लंकादहन, रामाचा वध, सेतू बंधन, विभीषणाचा अभिषेक, सीतेला कसं पळवलं पुढवलं, सगळं सगळं सांगितलं. पण मी पाहिलं मागचं एक पोरग त्याला शेजारच्याला मारत होतं, त्याचं लक्ष नव्हतं. त्याला विचारलं, हे आता मी अख्खा रामायण सांगितलं, मला सांग रावणाला कोणी मारलं रे? मागचा तो म्हणतो मी नाही मारलं. आता तुला रावण कसं सापडणार? तुझं सर काय शिकवतात तिकडे लक्ष नसतं. तर काय बसा जरा 10 बसा. मी 1 तासामध्ये तुमची बॅटरी पहिलवान इतकी फुल चार्जिंग करून देणार आहे. कमीत कमी तुमची लग्न होईपर्यंत उतरणार. म्हणजे हे तुम्हाला चार्जिंग करा. कारण तुम्हाला कंटाळा आला सांगावं का? कारण मी 2-3 तास माझं चालतो. कंटाळा कुणाला मग चालून द्यायचं ना. तर मी काय सांगत होतो, संतांचे विचार. एका चांगल्या विचारामध्ये माणसाचं जीवन बदलण्याचं सामर्थ्य असतं. विचार काही सुविचार काही फक्त फळा भिंतीवर देण्यासाठी करतात. माणसाचं चारित्र्य ही सर्वोच्च संपत्ती. चारित्र्य. आता मुलांची व्यसन वेगळी, दारू गांजा हे व्यसन गुजरातला जाऊन सुटतात. परंतु अलीकडे काय झालंय, आमच्या तुळजाला माहिती आहे, चॅनलचे दत्तात्रय बरोबर नारायणपूरची सेवेकरी आहे आणि मी पंढरपूरचा सेवेकरी आहे. पण मी कुणाची भक्ती करतो? मी सगळे बाल, माझे जे देव आहेत ना ते सगळे बालमूर्ती आहेत. हे तुमचा भक्त आहे. तर मुलींनो, तुमच्यासाठी तुमची पिढी हुशार आहे, मला सगळं कळतं. पण बऱ्याच वेळेला वळत नाही. मोबाईल तुम्ही वापरता. आता काही मुली चांगल्यासाठी वापरतात. मोबाईल 50% चांगला आहे. एखादा प्रबंध शोधायचा, एखादा गणित सोडवायचं, तिथं सगळं आवडतं. पण चांगल्यासाठी वापरा. पण काय झालं मॅडम, ऑनलाईन शिक्षणानंतर लहान मुलांची गेल्या 7 वर्षाची पिढी आहे ना, अख्खी बाद झाली. कारण त्यांच्या आईनं खेळणं म्हणून आता मोबाईल दिला. त्या लहान मुलाच्या डोळ्याची आव्हानं एवढी नाजूक असतात आणि त्या मोबाईलची लाईटिंग एवढी प्रकार इफेक्टिव्ह असते. आमच्या इकडल्या 7 वर्षाच्या मुलाचं डोकं बदल झालं, पोरगं आंधळ झालं, पुण्याला हॉस्पिटलमध्ये नेलं, 15 लाख खर्च केला तरी पोरगं जागेवर आलेलं नाही. एवढा मोठा रोग, एवढं मोठं व्यसन या मोबाईलचं आहे. म्हणून मुलींना आणि सगळे घोटाळे झालेत ना सर. मोबाईल आल्याच्या नंतर पहिल्या 5 वर्षाचा सर्वे आहे, 25% अपघात हे मोबाईल मुळे आहे. काय मोबाईल चालता एखादा ड्रायव्हर हॅलो करता बायकोची फोन करतो आणि बायकोच्या नादात कुठं तरी गेला. 25% अपघात या मोबाईल मध्ये. आता मुलीला अपघात 25% घोटाळे मुलींच्या बाबतीत या मोबाईल मध्ये. ही माहिती याच बरोबर आहे नाही. 25 काय होतं, पहिलं एखाद्या मुलीला बोलायचं म्हणल्यावर त्या मुलाला आयुष्यभर जमत नव्हतं. आमच्या वेळेत तर मुलीकडे बघायलाच मिळतो. तर आताच काय झालंय, एखादं पोरगं मोबाईल फोन करतं, फोटो पाठवतं, फेसबुक करतं, काय करतं. आणि या फेसबुक मुळे एवढे घोटाळे झाले. एका मुलीला फेसबुकवर काहीतरी हे आलं आणि मग तिने प्रतिसाद दिला. भेटायला बोलवलं. हॉटेलमध्ये गेले तर हॉटेलमध्ये तिचा बाप होता. हे घोटाळे एवढे तुम्ही बघताय, तुम्हाला सगळं कळते. सर युक्ती एवढी हुशार आहे, सगळं कळते. त्यांना कळतंय पण वळून देऊ नका. कळते कारण काय, एका मुलीला आता तुम्ही 10वी आपले एक मुलगी 11वीला गेली. तिच्या बापाने त्याला अँड्रॉइड मोबाईल घेऊन दिला पुण्याला जायचं म्हणल्यावर. आणि मग त्या मुलीला ते मोबाईल कधी सोडीत ना, एवढा तिला प्रिय मोबाईल. त्या मोबाईल म्हणजे मोबाईल. एक वेळ सगळी आपली माणसं सगळी आपण सुद्धा एक वेळ आपण बाईक घरी विसरू पण मोबाईल नाही. बाईक म्हणजे समजलं ना, म्हणजे बाईकला विसरून माणूस मोबाईल एवढं मोबाईलचं फॅमिली गेले. चांगल्यासाठी वापरा. एका मुलीला 11वीला एवढा नाव लागला आणि ती सारखी मोबाईल हातात, ह्याच हातात मोबाईल, ह्या झोपली ना ती कानात लावतात ना, काय म्हणतात त्याला मग ते गाणं होतं बघा त्या काकांच्या पिक्चरचं. चालताना बोलताना मोबाईलच्या हातात, झोपेतही स्वप्नातही हेडफोनच्या कानात. एक पोरगी शाळेत निघाली, मोबाईलच्या नादात मळ्यात पोहोचली.
आई म्हणली काय ग ठमी आज शाळा नाही का काय आणि मग तवा ठमी म्हणती बाया याडे लागलं रे याडे लागलं मोबाईलचं जेवण याडे लागलं मोबाईलचं याड नको तर मुलींच्या बाबतीत मुली फार हुशार आहेत पण एक मुलगी आमच्या इथून आम्ही शिरूर तालुका शिक्रापूर सरसवाडी कोरेगाव भीमा बेर्णे फाटा तिथली एक मुलगी पुण्याच्या कॉलेजच्या तिकडे वाघोली एका मंत्र्याच्या कॉलेजला गेली मुलगी गरीबाची होती ही गोष्ट आहे 15-20 वर्षाची ज्यावेळेस मोबाईल नेमका आला होता फक्त श्रीमंताचा मोठा मोबाईल असायचा आणि गरीबाकडे 500 रुपयामध्ये मोटरला मिळायचा उघडतो तिच्या बापाने त्याला दिला मोबाईल त्याला म्हणत होता आठवासा मी तुम्हाला काय सांगितलं तुमची ज्याची बॅटरी यूज राहील तो देव बनणार नाही देव जाऊ द्या कमीत कमी मला माहिती आहे तुम्ही देव बनायला काय नामदेव संत नामदेव नाही कमीत कमी तुम्ही नवरदेव बनावा एवढीच माझी इच्छा आहे मला माहिती आहे तुम्ही राष्ट्रपती नाही बनणार पण तुमच्यातला एपीजे अब्दुल कलाम वगैरे जयश्री तुम्ही राष्ट्रपती नाही बनणार कमीत कमी पती बनावा एवढीच माझी अपेक्षा आहे कारण तुम्ही माझे देव आहात तुमचं चांगलं व्हा तर ताट व्हा म्हणून आता मी काय सांगत होतो मुलगी गेली कॉलेजला गेल्यावर सर एक सत्य घटना आहे आपल्या देशामध्ये एक प्रकार निघाला आहे एक जमात आहे बाहेरच्या देशामध्ये आपल्या भोळ्या बाबड्या मुल्या फसवून तिकडे नेण्याचा प्रयत्न असतो प्रत्येक कॉलेजच्या बाहेर त्या मुलांना एक टपरी टाकून दिली जाते 20-25 खर्च देतात मोटरसायकल अपडेट कपडे देतात आमच्यामध्ये मग तिथं मोबाईल मध्ये बॅलन्स टाकायला जातात मग तो हेरतो अरे याच्यातली कोणती मुलगी साधी गोळी आहे कोणती मुलगी बसण्याजोगी आहे आणि मग तिच्याशी बोलायचा प्रयत्न करतो चार्जिंग करताना काहीतरी बोलावं लागतं रिचार्ज करताना बोलायचा प्रयत्न करतो पुढल्या वेळेला तिला पुढचं पाऊल हे नाटक होतो आहे पुढचं पाऊल टाकतो पुढच्या वेळेला मुलगी आली ती म्हणतो आज फार सुंदर दिसतेस आज फार मॅचिंग ड्रेस घातलाय आता सुंदर दिसते म्हणल्यावर ती चढली हापाळ्याच्या झाडावर हसली हसल्यावर तो म्हणतो अरे तुझ्यासारख्या हँडसम देखण्या मुलीला ब्रिलियंट मुलीला हुशार मुलीला कसला मोबाईल पाहिजे अँड्रॉइडचा ती म्हटली माझ्या बापाने मला घेऊन दिलाय तुम्हाला इनप आहे माझ्या बापाची गरीबी आहे मला हा इनप आहे मला आहे तुझ्यासारख्या देखण्या मुलीला कसला मोबाईल पाहिजे अँड्रॉइड तो म्हणतो ती म्हणली माझ्या बापाची ऐकत नाही तो म्हणला तुझ्या बापाची ऐकत नसेल मी देतो ना माझ्या मुलीला सत्य घटना आहे मी गुजरात कॉलेज आता 2012 ची सत्य घटना आहे मी तुम्हाला सांगत त्यातला एकही शब्द तुम्हाला तुमच्या वाईटासाठी तुम्ही पुढे सावध व्हावा कारण प्रत्येक ठिकाणी खतरा आहे खतरा धोका डेंजर त्या प्रकारामध्ये पुढे लिहिलेला नसतो आमच्या गोळ्या बाबड्या मुली शारीरिक बदल होत असतात आणि त्यामुळे पाठल्या जातात तर काय सांगत होतो मी आता काय सांगत होतो हा तो म्हणला मी देतो ना ती म्हणे नको मी देतो ना म्हणल्यावर तिच्या मनामध्ये थोडं बिघा झाला आपलं मन म्हणायला लागलं अरे मोबाईल घेतोय पण दुसरं मन म्हणायला लागलं नको माझ्या बापाला कळलं तर माझा बाप मला उलटी लागली तो म्हटला तुझ्या बापाला कसं कळलं तुझा बाप कुठेतरी तिकडे घामाच्या नाला रक्ताचं पाणी हाडाचं काढत करत असेल कोणतरी काम धंदा करत असेल शेतात असेल नोकरी असेल त्याला कसं कळलं हा मुद्दा तिला अर्धा पटला बघा अशा परिस्थिती पटला अरे बापाला कळणार नाही मग तिच्या डोक्यामध्ये त्या सीतेप्रमाणे मोह उत्पन्न झाला सीतेला जसा वनवासात असताना मोह उत्पन्न झाला तिने हरण पाहिलं रामाला म्हणे प्रभू मला हरणाच्या कातड्याची थोडी हवी रामाला वाटलं अरे एवढं राजवैभव त्यावर आपल्या बरोबर जन्मात आली ही राजकन्या जनतेची मुलगी त्याची एवढी इच्छा का पूर्ण करू नये रामानं धनुष्य बांधून चढला आणि 90च्या स्पीड हरणाच्या पाठीमागे पळाला आणि त्यानंतर रामानं सीतेला पळवलं बरोबर आता मला सांगा मुलींनो सीतेला त्या वनवासामध्ये काही गरज होती का हरणाच्या कातड्याची हरणाच्या कशा गरज नव्हती ना मग तिच्या मनामध्ये मोह उत्पन्न झाला आणि रामायणात बिघडलं रामायण घडलं बिघडलं तसं त्या मुलीच्या मनामध्ये मोह उत्पन्न झाला बापाला कळणार नाही पण नको मुलगी म्हणली तुझ्या बरोबर मोबाईल घ्यायचा म्हणजे पुण्याला यायला लागल मला भ्याव वाटतंय तो म्हणला ह्याचं काय कारण त्याने तो डायलॉग आणला फेमस डायलॉग ऐकला असेल बघ एक डायलॉग आणला तो म्हणला कशाला घेतली सोनू तुझा माझ्यावर भरवसा नाही का
सोनूचा बिलकुल भरोसा नव्हता, पण तिच्या मनामध्ये मोह उत्पन्न झाला होता. मग तिचं आतलं मन एका म्हणतात तिकडे गेलं की त्या झाली वेळ थोड्या फार सांगतो सर आले. तर ती गेली पुण्याला, त्यानं 20,000 रुपये नेले. बसमध्ये गेली, 40-80 रुपये बस लागत होते, 80 रुपये वर नेले होते, 20,000 रुपये जवळ होते. 18,000चा चांगला मोबाईल घेतला, तिच्या आवडीचा दुकानामध्ये फिरवून. आणि मला सांगा मुलांनो, किती पैसे वाचले? किती? आता 2,000 मुलगी पुण्यात नेली, त्याला पटवायचे गटवायचे म्हणल्यावर त्यानं वडापाववर थोडं मागणार आहे. 5 स्टार हॉटेलमध्ये गेला. 5 स्टार हॉटेलमध्ये गेला, हॉटेलचं बिल आलं 1,800 रुपये. आता किती उरले? त्याला छान व्हायचं ना, 80 रुपये बसला होते. पण त्याला तुमच्या मुलीला खाऊ खायला, त्या मुलीनं म्हणला आईस्क्रीम खाओगी, ती पण म्हणली हा हा. हो म्हणले. 180 रुपये गेले. आता किती उरले? 20 रुपये उरले. प्रश्नचिन्ह होतं चेहऱ्यावर, त्याचा नाव वेगळाच होता. प्रश्नचिन्ह चेहऱ्यावर, परंतु न दाखवता पायऱ्या उतरायला लागला. कसं त्यानं पायऱ्या उतरला? कसं? त्याच्याच वयाचा हिंदालेल्या केसाचा एक तरुण त्यानं समोर हात पसरला आणि 20 रुपये देना साहेब, 20 रुपये देना साहेब. त्याला त्या तरुणाकडे पाहिलं, म्हटलं 20 रुपये का क्या करेगा? तो म्हणला कुछ नहीं साहब, मोबाइल को रिचार्ज करना है, गर्लफ्रेंड को फोन करना है. तेव्हा तो तरुण आपल्या त्या मुलीला म्हणला, देख लायला भिकारीने भी गर्लफ्रेंड बनाया. तेव्हा तो भिकारी म्हटला पैसा नहीं, गर्लफ्रेंडने भिकारी बनाया. टोटल 15 ते 35 ची पिढी बरबाद होत चालली. एका घरामध्ये 4-4, 8-8 मोबाईल असतात. आमच्या घरामध्ये 1200-1000 रुपये लाईटीचं बिल झालं. आमच्या बाप लाईटीच्या ऑफिसमध्ये जातो म्हणतो, साहेब एवढं कसं? 2च बल्ब आहेत. एवढं मोबाईलचं बिल भरताना आम्हाला काहीच वापर नाही, गैरवापर होत चाललाय. गुड मॉर्निंग, गुड इव्हिनिंग काहीतरी खेळ बसतात. मोबाईलचा गैरवापर नको, फक्त घरून म्हणून वाटतात. फक्त 7 लोक श्रीमंत होत चालली, बाकी सगळे भिकारी 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 होत चालले. 7 लोक कोणती? टाटा, वोडाफोन, अदानी, अंबानी, रिलायन्स, आयडिया. काय आयडिया काढली त्यांनी? एक वायर खाऊन दिली आणि म्हणतात जीव जीव हार मारायला लागली सगळ्यांना. पण हा स्लो पॉइझन रोग आहे. त्यामुळं प्रत्येक माणूस गरीब आहे म्हणून मोबाईलचा गैरवापर नको. म्हणून मुलींना मी काय सांगत होतो, 20 रुपये तो भिकारी मागत होता, 20 रुपये उरले होते, त्याने खिशामध्ये हात घातला, मग फटकवली, उधार करण्याचा अवतार म्हणून त्याच्या हातामध्ये 20 रुपये टेकवले. त्या मुलीला म्हणला थांब, इथं बाहेरजवळ थोडा मी काहीतरी अरेंजमेंट करतो. बाहेरजवळ मुलीला थांबवली. गेट जवळ गेला. गेट जवळ गेल्यावर त्यानं फोन लावला. हॅलो हेलो, मुर्गी लाया हो, मुर्गी लाया हो, मेरा 5 लाख रुपए रेडी रखना. मुर्गी लाया हो, मेरा 5 लाख रुपए रेडी रखना. हे बोलत असताना त्या सुदैवानं त्या मुलीच्या गावचा पोलीस पाटील एक कार्यकर्ता गेटच्या आतमधून एंट्री करत होता. त्यानं त्याचं बोलणं ऐकलं. अरे मुर्गी लाया हो, असली कसली सोन्याची कोंबडी आहे, 5 लाख म्हणतोय. त्याला काही बोध झाला नाही. तो तसाच आपल्या नादामध्ये समोर आला आणि जसा समोर हॉटेलच्या जवळ आला, त्या गेट जवळ फटफटणारी ती गरीबाची मुलगी पाहिली आणि मग त्या मुलीला विचारलं, तू इथं कशी आहेस? मुली गागरली, बावरली, बावचडली आणि मग तिनं खरं ते त्या मुलाला हात केला. यांच्या बरोबर आले. याच्या बरोबर आल्या म्हणजे त्या पोलीस पाटलाच्या डोक्यामध्ये ट्यूबलाईट पिटली. पोलीस पाटलाला सगळं माहित असतं. अरे तो मोबाईलवर म्हणत होता मुर्गी लाया हो, मुर्गी म्हणजे कोंबडी नाही, मुर्गी म्हणजे ही मुलगी आणली त्यानं आणि ह्या मुलीला लव घ्याच्या नावाखाली तो कुठेतरी पाठवणार आहे. त्या मुलीचा हात पकडला आणि वेगानं दरवाजाजवळ जायला लागला आणि त्या मुलाला पाहिलं. ही 2-3 माणसं त्या मुलीला घेऊन आपल्या सपाट्यानं आपल्याकडे येतात. त्यानं पाहिलं. कसं त्यानं पाहिलं तसं ते जवळ आल्यावर तो 90च्या स्पीडनं पळाला. आज 12-13 वर्ष झालं. अफगाणिस्तानात गेला, पाकिस्तानात गेला, तुर्कस्तानात गेला, कोणत्या अलग राष्ट्रात गेला पडला नाही. आज 13 वर्ष त्या कॉलेजच्या बाहेरची टपरी आज एकच आहे. पुढे लोक तुमचं वय आलेलं असतं, परिणामाची कल्पना नसते, कोणत्याही गोष्टीचं गांभीर्य नसतं, धोका खतरा डेंजर पुढे दिलेला नसतं, आढळलं असतं, शारीरिक बदल होत असतात आणि तुम्ही कोणत्याही लोभाला मोहाला बळी पडता. म्हणून आयुष्यामध्ये रामायणापासून काय शिकायचं? लक्ष्मण रेषा ओलांडायची. आयुष्यामध्ये बस आपल्या बापाला खाली मान घालावा लागेल असं आयुष्यात वापरू नका. तुमचा बाप काय तुम्हाला भेटी ढकलून देणार नाही, देणार आहे ढकलून.
एवढं लहान कोणाला वाढवलं, लहान मोठं केलं, शिक्षणासाठी पैसा उपलब्ध केला, स्वतःला चप्पल घेतली नाही, कपडे घेतले नाही, तुम्हाला कपडे उपलब्ध करून दिली, त्या बापाला मान खाली घालावा लागेल असं आयुष्यामध्ये वागू नका. मुलींनो, रस्ता पाच वाकड्या वाकड्या वळणांचा आहे. प्रत्येक वळणावर लिहिलेलं असतं, काय लिहिलेलं असतं? सावधान. सावधान. पुढे धोक्याचं वळण आहे, गाडी सावकाश चालवा लिहिलेलं असतं ना. तरी तुम्ही तो बोर्ड, तो सिग्नल न पाहता तुमची गाडी लांबटली, पलटी झाली तर काय होईल? बघा, पत्र्याच्या डेंटिंग पेंटिंग केली गाडी, पत्र्याची गाडी पलटी झाली तर ती डेंटिंग पेंटिंग करून रिपेअरिंग होते, पण या देहाच्या बॉडीची गाडी कधी रिपेअरिंग होत नाही, कारण चारित्र्य. मला माहितीये, वेळ आपल्याकडे पैसा गेला, वेल्थ इज लॉस्ट, पैसा गेला, वेल्थ इज लॉस्ट, नथिंग इज लॉस्ट, हेल्थ इज लॉस्ट, समथिंग इज लॉस्ट, कॅरेक्टर इज लॉस्ट, एनिथिंग इज लॉस्ट. म्हणून कॅरेक्टर तुमचं महत्वाचं आहे. म्हणून आयुष्यामध्ये तुम्ही बघा, तुमचं वर्ष किती? 10वीचं वर्ष, 16 वर्ष ना. पहिले एक गाणं होतं, 16 वर्ष डोक्याचं नाही म्हणतो, ते मोक्याचं आहे. तुम्हाला कळतं, तुम्ही फार हुशार आहे. फक्त आयुष्यामध्ये एकच विचार करा, रस्ता फार डेंजर आहे, खतऱ्याचा आहे, वनवापड्यातला आहे, तुम्ही पाहिलंय. म्हणून आयुष्यामध्ये जपून टाका पाऊल, जपून टाका पाऊल, कारण प्रत्येक वाट सारखी नसते. जपून ठेवा विश्वास, कारण प्रत्येक माणूस आपला नसतो. जपून ठेवा निर्णय, कारण प्रत्येक पर्याय योग्य नसतो. जपून ठेवा आपलं मन, हेच फक्त आपलं असतं. मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक, आणि या मनाला ब्रेक लावण्याचं काम आमचं अध्यात्म परमार्थ संतांचे विचार करतात. संतांच्या विचारानं बघा, संतांना परस्त्री मारावे माते समान जीवनामध्ये फक्त तीनच लोक आहेत. एक संत, हेच तुमचं भलं चिंतात, त्यापेक्षाही फक्त 3 लोक आहेत. ते खरे देव आहे. कोणते कोणते 3 खरे देव आहेत तुमच्यासाठी? कोणते? तुमचं भलं व्हावं, तुमचं चांगलं व्हावं, तुम्ही सक्सेस व्हावं, तुम्ही मोठं व्हावं, असं फक्त 3च लोकांना वाटलं. कोणते कोणते 3 लोक आहेत माहिती का तुम्हाला? आई वडील शिक्षक कळतं तुम्हाला. म्हणून या 3 लोकांचा कधीही अनादर करू नका, कधी उलट करू नका. शिक्षक तुम्हाला मारतात, आमच्या वेळेला आमच्या हातावर व्रत येईपर्यंत असं हात ठेवला जायचा, छडीनं मारायचं. परंतु आजकाल एवढं शिक्षक मारत नाही, जे मारतात, रागावतात, ते तुमच्या भल्यासाठी. आता मी ही गोष्ट सांगतो, पण मला वाटतं वेळ संपत आलेला आहे. बस एवढं सांगतो, तुम्हाला प्रत्येकाला मोठं व्हायचं असेल तर मानव जीवनामध्ये 2च प्रकारे मोठा होऊ शकतो. एक शिकवून, दुसरं सौरून. शिकवून म्हणजे शिक्षण आणि सौरून म्हणजे सौरून. सकारात्मक अर्थाचे जेवढे शब्द, सत्य, सदाचार, संयम, सुविचार, संतांचे विचार. प्रत्येक संतांच्या विचारामध्ये माणसाचं जीवन बदलण्याचं सामर्थ्य असतं. तुम्हाला मोठं व्हायचं का सगळ्यांना? एक माझं सांगा, 1 मिनिटाचं काम कराल का? 1च मिनिट. मला सांगा, तुम्ही शाळेमध्ये येताना देवाच्या पाया पडून देवळाकडून किती जण येतात? 10 टक्के. काय अडचण नाही. जेवढे पडतात ना, त्यांना मंदिर रस्त्यावर टाइमपास करू नका, तेवढेच पडा. पण मला दुसरं सांगा, घरी येऊन निघताना आई किंवा वडील याच्या किती जण पाया पडून येतात? हात वर करा. फक्त 4च जण. का? तुम्हाला कोण देतं सगळं? देव. देव कोणाला म्हणतात? देव. देव म्हणजे तो आपल्याला देतो, व आपलं जीवन पुढे सरकवतो, आपलं जीवन त्याच्यासाठी कष्ट करतो, तो देव. मग तुम्ही एक काम करा, तुम्हाला खरोखर मोठं व्हायचं असेल, 1 मिनिटाचं काम आहे. घरून निघताना आई किंवा वडील ते घरी असतील ना, ती तुम्हाला डबा बनवून देते, तो तुमच्यासाठी खर्च उपलब्ध करण्यासाठी काबाड कष्ट करतो. ते आई किंवा वडील जे असतील ना, याच्या पाया पडा. बघा, तुम्ही 8 दिवसामध्ये पाया पडायला सुरुवात केल्यावर 8 दिवसामध्ये तुम्हाला इफेक्ट झालोय. अरे तुमची आई वडील म्हणती, आमची सोनी किती गुणाची झाली, आमची लेख किती गुणाची झाले, आमचा मोठ्या किती शहाणा झाला. मग बघा, तुमच्यासाठी हाडाची काढं, रक्ताचं पाणी, घामाचा धारा घालतील, पण तुम्हाला शिकवण्यासाठी पैसा उपलब्ध करतील. बस 1 मिनिटाचं काम आहे, त्याला काही जास्त कष्ट नाही. एवढं वागायचं, 1 मिनिट सुद्धा नाही वागायचं. आणि त्याने व्यायाम होतो. करणार कोण कोण पाय पाडणार? हात वर करा. आई वडिलांच्या कोण कोण पाय पाडणार? धन्यवाद सर. एवढं जरी तुम्ही केलं तर मी झाल्याचं ठीक झालं. आई वडील खरे देव आहे, हे तो सत्य है कि भगवान है. म्हणा, है मगर फिर भी अनजान है, धरती पे रूप माँ बाप का, वही असली भगवान है.
स्तंभलेखक, पेपरला प्रकाशित झालेले लेख, क्रांतीवीर, समाजसुधारक छत्रपती शिवराय लेख आहे ते तुम्हाला निबंध लिहिण्यासाठी किंवा भाषण करण्यासाठी उपयोगाला येईल. हे पुस्तक त्या मुलाचं नाव लिहून शाळेला दिलं जाईल आणि तुम्हाला फक्त हरिपाठ दिलं जाईल. एक प्रश्न विचारतो, मावळ खरं तुम्ही आहात छत्रपती शिवराय त्यांच्या दोन्ही मुलांची आणि दोन्ही सुनांची कोण सांगते नाव या तर याच्यासाठी टाळ्या वाजवा बघा. कोण सांगतंय त्याने पटकन आहे, त्याला माहिती आहे त्याने उठायचं पटकन यायचं. त्याच्या नावानं हे पुस्तक लायब्ररीमध्ये राहणार आहे. जगावर कसं हे आम्हाला छत्रपती शिवरायांनी शिकवलं, मरावर कसं हे संभाजीराजांनी शिकवलं आणि वाघावर कसं हे संत समाजाच्या मुलीसाठी टाळ्या वाजवा सांग बाई. छत्रपती संभाजी महाराजांच्या बायकोचे नाव येसुबाई आणि छत्रपती राजाराम महाराजांच्या बायकोचे नाव ताराबाई. त्याच्यासाठी काय वाजवायचं तुझे नाव घे. आता मुलींना मिळाले म्हणजे मुलांना काय ते मिळलं पाहिजे, बरोबर. आणि आमच्या मुक्ताई प्रबोधन न्यूज या चॅनलचे दत्तात्रय भुजबळ यांनी या मुलीसाठी 100 रुपये दिले. चांगल्या मुलाची कदर पाठीवर थाप देणं हे काम करावं. बघा, चांगल्याची कदर करणं आमच्या चॅनलचं कामच आहे. चांगल्याला प्रोत्साहन देणं, चांगल्याची कदर करणं हेच आमच्या चॅनलचं काम आहे. तर अजून आमच्याकडे पुस्तक आहे तेही आम्ही देऊ इच्छितो, कारण मुलीला मिळालं म्हणजे मुलाच्या नावाने पाहिजे एखादं. आता मुलाच्या आवडीचा प्रश्न बघा, तो पिक्चर फेमस झाला होता मग तो सैराट, त्याच्या हिरोचं आणि त्याच्या मित्राचं नाव सांगायचं. पटकन सांगा चला या पुढे. पटकन पटकन या पुढे सगळ्यांचे काय परेशान नाही. आता अर्ध्या काळा वाजवा फक्त त्याच्यासाठी अर्ध्या. आता आपल्याला त्याच्या नावानं पुस्तक द्यायचे, पण याला असा 2 प्रश्न असा आहे मला. त्यांनी मुलींसाठी शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि विद्येविनावती गेली, विद्येविना नीती गेली, नीतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, अवघे अनंत हे आविद्येने झाले ते महात्मा ज्योतिबा फुले. आणि भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. दोघांच्या मुला एकच नाव आहे मुलाचं, त्या दोघांच्या मुलांचं नाव काय बघा सर. ही खरी बिमारी आहे. जाऊ ड्रिंक केलं नाव दे इथं दे आणि या झालं. यशवंत जीवनामध्ये यशवंत व्हायचं असेल तर थोडा मोठ्यांचे इतिहास तुम्हाला माहित आहे. ज्यांना इतिहासाचं विस्मरण होतं ते इतिहास कधी घडू शकत नाही. बस मला वाटतं वेळ संपलेला आहे. म्हणून जे चांगलं शाळेत रोज जाता ते ज्ञानबिंदू मिळवा. कुठे आता पुण्या या देशाभिमान ठेवा. तुळशी मान राखा ठेवू नका विकार. नव हिंद वियोगाचे तुम्हीच शिल्पकार. या भारताचं भविष्य तुमच्या घरातलं गावाचं भविष्य तुम्हीच आहात. बस जाता शिकायचं. आयुष्यामध्ये शिकायचं. एकदा कमी पडतील जगायचं. आयुष्य कमी पडेल हसायचं. आनंद कमी पडेल. दौरा असे कम नशिबाचा फासा निघून पडेल. परंतु मुलांनो मुलींनो प्रयत्न इतका करा, अभ्यास इतका करा. त्या विठ्ठलाला, पांडुरंगाला, परमेश्वराला, या देवांना तुम्हाला देणं भागत पडेल. देणं भागत पडेल. बस जाता 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 पुण्याला प्रतिप्रश्न केला. माझ्यानंतर या जगाला कोण प्रकार देईल. त्यावेळी चंद्रशेखरला मोठमोठे तारे निरमले. एक पंक्ती समोर म्हणाले, प्रभू माझ्या परीनं मी नक्की प्रयत्न करेल. त्याच वेळेला माझ्यासारख्या एका काजव्याने ठरवलं, माझ्यासारख्या एका ध्येयवादी पत्रकाराने ठरवलं, कुठं तरी काना कोपऱ्यात जाऊन लुकलुकेल. अज्ञानाच्या अंधाराला प्रकाशाचं अस्तित्व दाखवूनच थांबे, दाखवूनच सरेन. जय हिंद, जय महाराष्ट्र. एकादशी आहे
दिंडी चालू आहे आणि एक अर्धा तासापूर्वीच पवार सरांचा मला फोन आला की असं असे ते आले. मी लगेच परवानगी दिली. संत निळोबाया महाराज दिंडी 16 विद्यार्थी प्रबोधन दिंडी. विद्यार्थ्यांचं प्रबोधन करणे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि खरोखरच त्या महाराजांनी आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीचं प्रबोधन केलेलं आहे. मोबाईल पासून दूर राहा, देव देवळात नाही, देव घरीच आहे, आई वडिलांचं दर्शन घ्या, तिथंच आपल्याला देव भेटणार आहे. बरोबर आहे. मनावर कंट्रोल ठेवा, मनावर मन आपल्या ताब्यात असलं पाहिजे. अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला प्रबोधनकार महाराजांनी सांगितलेलं आहे. त्यासाठी मी ज्ञानेश्वर मंडळी पत्रकार आहेत आणि व्याख्याते प्रबोधनकार आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण आपल्या विद्यालयात येऊन विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीनं प्रबोधन केलं. त्याचबरोबर त्यांचे सहकारी दत्तात्रय बुजुर्ग फोटोग्राफर आहेत, त्यांनी चांगल्या पद्धतीनं आपल्याला सगळं रेकॉर्डिंग करून घेतलेलं आहे. म्हणजे खरोखरच आज महाराज या विद्यार्थ्यांना प्रबोधनाची गरज आहे. आजची पिढी पाहतोय आपण काय कशा पद्धतीने चाललेलं आहे. त्या पद्धतीनं आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने प्रबोधन आमच्या विद्यालयात तुम्ही येऊन गेलात. याबद्दल विद्यालयाच्या वतीनं आणि रयत शिक्षण संस्थेच्या वतीनं मी तुमचे हार्दिक आभार मानतो.